कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्यावरती नेरूळ पोलीस स्टेशन मध्ये FIR झाला, त्या बाबतीत आज पत्रकार परिषद होती। आम्ही पोलीस आयुक्त, गृहमंत्री, आमचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच पोलीस आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। 2 दिवसापूर्वी सहाय्यक आयुक्त भुजबळ साहेब यांनाही भेटलो, त्यांच्याही चर्चा झाली। त्यांनाही सांगितलं, साहेब आपण चुकीच्या पद्धतीने FIR मध्ये गाडे यांचं नाव लिहिलेलं आहे, आपण गाडे हे नाव आणलं कुठून? त्यांनी सांगितलं महापालिकेने दिले, तर महापालिकेचा कागदही मी त्यांना दाखवला की महापालिकेच्या कागदामध्ये कुठेही उल्लेख नाही की गाडे यांच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून, कुठेही नाहीये। आम्ही कळवतो, अहवाल करून आम्ही तुम्हाला कळवतो असं दिले, पण तरी पण पोलिसांनी का यांचं नाव घेतलं, राजकीय दबावापोटी घेतलं का, याविषयी ही पत्रकार परिषद होती। याविषयी आम्ही पोलीस आयुक्तांना तक्रारी केली की बाबा ज्यांनी गाडे यांचं नाव टाकलं तर संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यावर कारवाई करा आणि 2 ते 5 दिवसात भुजबळ साहेबांनी सांगितलं आम्ही यांचं नाव वगळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। जर ते प्रयत्न नाही झाले तर आम्ही थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन, सर्व कर्मचारी अधिकारी आंदोलन करणार। तेव्हा कुटुंबाशी संपर्क असून आमच्या शिवसेना नेते आमचे किशोर पाटकर साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी मदतही केली ना, त्यांनी जर केलं ना, आम्ही त्यांना मदतही केली आमच्या पक्षाच्या माध्यमातून। आता ते कसं आहे, त्यांना मी संवाद साधणं त्या कुटुंबाशी योग्य नाहीये, कारण की त्यांना जी मदत करायची केली त्यांना पण माहिती आहे, आणि त्यांना माहितच नाही की गाडीवर करायचं का ते आयुक्तांवर करायचं। मग त्यांनी जर करायचं तर मग आयुक्तांवर करायची होती आणि पोलिसांनी करावं होतं, कोण माहित नाही ना। नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल असं यायला पाहिजे होती बातमी, मग ती का नाही आली? कार्यकारी अभियंताच का आले? ती यायला पाहिजे होते नाव, त्यांचं नाव यायला पाहिजे। जबाबदार नवी मुंबईमध्ये घटना घडली तर पहिला जबाबदार कोण असतो? आयुक्त, महापौर, मग त्यांचं नाव लिहायला पाहिजे होतं, महापौरावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, मग का नाही केलं? संबंधित महापौर, प्रथम नागरिक महापौर जबाबदार, प्रथम नागरिक आयुक्त जबाबदार, त्यांच्यावर करायला पाहिजे होता, मग कार्यकारी अभियंता गाडीवरच का? या संदर्भात आम्ही पोलिसांनी निवेदन खुलासा मागितलेला आहे, आणि नाही जर केलं तर आम्ही तीव्र आंदोलन आम्ही संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत। बघा, पावसाळ्यामध्ये घटना घडत राहतात, प्रेशर येणार, प्रत्येकाचं पक्षाची भूमिका असते, तो आंदोलन करतो। पण मी तुम्हाला सांगतो, हे आयुक्त आणि सत्ताधारी हे एकत्र आहेत, हे फक्त दाखवतात की बाबा विरोधक आम्ही या गटाचा त्या गटात, अजिबात नाही, संगनमतानेच कारवाई करतात। ते संबंधित जो अधिकारी तो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मी स्वतः उभा राहील, बाबा नाही, संबंधित अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण ही कारवाई झाली आक्षेपोटी, जर कार्यकारी अभियंता दोषी आहे मग खालचे अधिकारी काय करतात? मग खालच्या अधिकाऱ्याला तुम्ही जबाबदार नाही धरत, मग ज्या आणखी तिथे भावना पगारला तुम्ही डायरेक्ट निलंबित करता, मग त्यावेळेलाच मग तुम्ही मुख्य आरोग्य अधिकारी त्यांना निलंबित करायला पाहिजे होतं, अतिरिक्त आयुक्तांना निलंबित करायला पाहिजे होतं, इथे गाडीच्या ऐवजी शहर अभियंत्यांना निलंबित करायला पाहिजे होतं, मग का निलंबित शहर अभियंत्याला केलं नाही? मग तेच सांगतो ना, हा आयुक्त आणि सत्ताधारी दोघांनी मिळून केलेला ही कारवाई आहे। मग आता तेच शोध घेतील ना, मग तेच आमचं म्हणणं आहे। तुम्ही पोलिसांना आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही प्रवीण गाडे नाव शोधलं कसं आणि आलं कसं, आणि तुम्ही कुणाच्या सांगण्यावर हे केलं आम्हाला कळवा। एका शासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करताना साहेब, शासकीय अधिकाऱ्याला जरी जेव्हा आतमध्ये येईल साधे कंप्लेंट घेताना त्या डिपार्टमेंटवरला कळवावं लागतं, त्याची परवानगी घ्यावी लागते। या पोलिसांनी तसं केलंय का? सरळ याच्यामध्ये दिले बघा, आम्ही तपास करून तुम्हाला नाव कळवू। मग कसं प्रवीण गाडीवरती तुम्ही गुन्हा दाखल करू शकता? आज सर्व वृत्तपत्रामध्ये त्याची बातमी आली, प्रवीण गाडीवरती गुन्हा दाखल, याला जबाबदार कोण? यासाठीच आम्ही सगळं आज खुलासा झाला पाहिजे ना, खुलासा देण्यासाठी आम्ही बसलोय। अरे दबावाखाली नाव घेऊ नाही घेऊ, पण आमचं आंदोलन चालू राहील ना। आम्ही आमचं काम करणार आहे की नाव मागे घ्या म्हणून, आम्ही करू, कोर्टात जाऊ किंवा मग काय, आणि तुमचा आरोपच सिद्ध नाही तुम्ही FIR नाव कसे, उद्या तुम्ही पत्रकार एखादी बातमी लावली, उद्या जर त्यांना वाटलं अरे या पत्रकाला अडचणी जाणार, पण ते नाही साहेब, याने बातमी लावल्यामुळे घटना घडली असेल, तुम्ही यांच्यावर गुन्हा द्या, गुन्ह्यात दाखल करा। अरे आज काय चाललंय काय? म्हणजे गृहमंत्री यांनी लक्ष घालावं की एका शासकीय अधिकाऱ्यावर कशा पद्धतीने हे गुन्हा दाखल करायचं काम नेरूळ पोलीस स्टेशनला होतं।